आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईतील महापौर निवासस्थानाच्या परिसरात स्थानिकांना मॉर्निंग वॉक करता येणार। महापौरांच्या उपस्थितीत राणीची बाग आणि महापौर बंगला परिसर नागरिकांसाठी खुला। मुंबईतील 68 किलोमीटर फुटपाथ फेरीवाला मुक्त। बीएमसीकडनं मुंबईकरांच्या सोयीसाठी पादचारी प्रथम ही मोहीम सुरू। 77 अनधिकृत बांधकामांवर देखील महापालिकेचा हातोडा। मुंबईतील 7ही धरणांमध्ये 92.24% उपयुक्त पाणीसाठा। मुंबईतील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा दिलासा देणारा असला तरी पाणी कपात मात्र कायम। मुंबईकरांवरती लवकरच कराचा आणखी भार पडण्याची शक्यता। महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढवण्याचे आयुक्तांचे निर्देश। गणेशोत्सवासाठी रस्त्यावरती खड्डा केल्यास प्रति खड्डा 2000चा दंड वसूल केला जाणार। गणेशोत्सवात मंडप उभारणीसाठी बीएमसीकडनं नियमावली जाहीर। मुंबईतील मोठ्या भूखंडावरती समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचा निर्णय। पहिल्या टप्प्यात वांद्रे पूर्वेतील बेहरामपाडा, अंधेरीतील मजासवाडी आणि ओशिवरा येथील बेहरामबाग या ठिकाणांची निवड। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नवीन 13 महाविद्यालये सुरू होणार। अधिसभेकडनं प्रस्तावाला सशर्त मान्यता। रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिसांकडनं 10 हॉटस्पॉट निश्चित। प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली। रेल्वे प्रशासनाला सुरक्षेसाठी अभियांत्रिकी उपाययोजना करण्याच्या सूचना। पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। धरण साखळीमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे हा विसर्ग सुरू। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवला जाणार।